आपल्या या उल्हासनगर मध्ये रहिवासी असलेले हे जगताप परिवार आणि जगताप परिवाराचे पितराशी कैलासवासी लहू रोहिदास जगताप बाबांना 5 एप्रिल 2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि तिथीप्रमाणे आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बापांच्या पश्चात त्यांची 3 मुलं, आमचे अक्षयदादा, धनंजय दादा आणि अश्विनीताई, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी उषाताई, आज संपूर्ण जगताप परिवार आणि या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना साधारणतः वयाच्या 54-55व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। प्रथम पुण्यस्मरण म्हणजे आज बाबांना जाऊन जवळजवळ 1 वर्ष झाला बरं का। आणि 1 वर्षानंतर जे आपण जी काही विधी करत असतो ती विधी अर्थात पिंडदान असेल, अन्नदान असेल आणि ज्ञानदान असेल, या प्रकारे ही क्रिया घडावी या उद्देशाने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये कुठल्या गोष्टीचं ममत्व निर्माण होत नाही, माझी म्हणून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं प्रेम आल्याचं गेल्याचं त्याला काही दुःख होत नाही। ज्या वेळेला ती वस्तू माझी आहे असं ज्या वेळेला तो मनुष्य समजतोय त्यावेळेपासून त्या वस्तू आल्याचा आनंद त्याला असतो आणि मग ती वस्तू गेली की शेवटी दुःख त्यालाच होत असतो। अशा प्रकारे या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात, ओळख करून देतात की आपण आपल्या जीवनामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना, या ठिकाणी संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना माझं करून जर आपण कार्य केलं तर आपल्याला एखादी वस्तू मिळाल्यानंतर आनंद होतो। एखाद्या वस्तूची जर अपेक्षा असेल आपल्याला आणि ती वस्तू जर आपल्याला मिळाली तर आनंद होतो, बरोबर आहे की नाही। आणि आनंद झाल्यानंतर ती माझी म्हणून तिचा वापरही आपण करतो, तिला जवळही करतो, तिच्यावर प्रेम करतो बरं का, तिला जीव लावतो, माणूस असू द्या किंवा वस्तू असू द्या। पण मग ज्या वेळेला ती वस्तू कालांतराने आपल्यापासून जाते, माणूस किंवा वस्तू बाजूला होतेच की नाही, जाणं तर प्रत्येकाला आहे बरं का। या ठिकाणी कुठलीही गोष्ट जरी असली, कुठलीही वस्तू असली, कुठलीही व्यक्ती असली, कुठलाही जीव असला तरी प्रत्येकाला जावं लागणार आहे बरं का। चिरकालापर्यंत राहण्यासाठी कोणीही आलेलं नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे। पण मग काय होतंय माहितीये का, एकदा काय त्या वस्तूविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं की मग गेल्याचं दुःख आम्हाला निर्माण होत असतंय, आमच्या अंतःकरणामध्ये त्याचं दुःख होत असतंय। आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत काय म्हणतात माहितीये का, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, आम्ही आमचं म्हणून स्वीकारतोय की नाही बरं का। ममत्व निर्माण झालेली वस्तू माझी म्हणून वापरल्यानंतर, तिच्यावर प्रेम निर्माण झाल्यानंतर तीच वस्तू किंवा तीच व्यक्ती आम्हाला शेवटच्या वेळेला आठवते। आणि नियम काय आहे सृष्टीचा, शास्त्राचा नियम काय आहे की जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्याला प्राप्त होता, मेल्यानंतर तुम्ही त्याला प्राप्त होता, असं येते। आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात, तेवी जी तेनी अवसरे जे आवडून जीवी बुरे ते मरणाची मेरे फार हो लागे, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा। म्हणून भगवंत म्हणतात की आपण काय करावं, अखंड भगवंताचं स्मरण करावं, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं। का भगवंताचं नामस्मरण करावं, का देवाचं नामस्मरण करावं, तर त्यासाठी बघा, आपण जर विचार केला तर जन्म आपला झालेला आहे बरं का, मृत्यू टाळू शकतो का आपण, मृत्यू टाळू शकतो। किती मोठा असू द्या, किती श्रीमंत असू द्या, किती ज्ञानी असू द्या, कोणी कसंही असू द्या बरं का, मृत्यू कोणीही टाळू शकत नाही। ज्ञानी पण टाळू शकत नाही आणि अज्ञानी पण टाळू शकत नाही, बरोबर आहे की नाही। गरीबही नाही आणि श्रीमंतही नाही। श्रीमंताकडे पैसा असेल हो, पण आयुष्य कोणाचं विकत घेऊ शकत नाही तो, आलं का लक्षात। तो मृत्यू टाळू शकत नाही। प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे बरं का।
उदाहरणार्थ आज मला या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं होतं, कदाचित जर मला या ठिकाणी यायला जमलं नसतं, काही अडीअडचणी असतात प्रत्येकाला, बरोबर आहे की नाही, तर पर्याय म्हणून आपण कोणाला तरी बोलून या ठिकाणी कार्यक्रम केला असता, बरोबर आहे की नाही. एखाद्या गावाला जायचं आहे, मामाकडे मावशीकडे जाऊन एखादं काहीतरी काम करायचंय म्हणून मोठ्या भावाला सांगितलं, बरं का. आता नेमकं काय झालं, मोठ्या भावाने तयारी पण केली जाण्यासाठी, पण त्याचं डोकं दुखायला लागलं, त्याला बरं वाटत नाही, प्रवास करायला त्याला जमणार नाही. म्हणून मग तो काय बोलतोय माहितीये का, दादा बारक्याला बोलतोय तो, बाळा मला काही जायला जमणार नाही, माझं डोकं दुखतंय, माझी तब्येत बिघडली, मला काही प्रवास जमणार नाही, एक काम कर ना, मामाकडे किंवा मावशीकडे जे काही काम आहे ते तू जाऊन कर. पर्याय आहे ना तिथे, त्याला मोठ्याचं डोकं दुखायला लागलं तर बारका जाऊन ते करू शकतो, बरोबर आहे की नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे माणसाला. पण एक आपल्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट आहे, मृत्यूला पर्याय नाही. आहे का पर्याय? मृत्यूला पर्याय नाही. कोणी किती आणि काही जरी बोलत असेल की माझं वडिलांवर प्रेम आहे, किंवा माझ्या मुलांवर प्रेम आहे, किंवा माझं बाईवर प्रेम आहे, तिला ठेवा मला घेऊन जा, होणार नाही असं, बरं का. ज्याला मृत्यू आलेला आहे त्यालाच हे जग सोडावं लागतंय, त्यालाच जावं लागतंय. मृत्यूला पर्याय नाही. म्हणून तसं जर पाहायला गेलं तर जन्म आमचा झालेला आहे, मृत्यूही आढळ आहे, आम्हाला जाणंही तेवढं सत्य आहे, बरं का. जाणं 100% खरं आहे. म्हणून कुठली व्यवस्था असेल नसेल, पण स्मशानभूमीची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी असते माऊली, बरं का. कदाचित एखाद्या खेड्यापाड्यामध्ये शाळा नसेल, त्या मुलांना परगावला दुसऱ्या बाजूच्या पाड्यामध्ये जावं लागत असेल शाळेसाठी, बरं का, शिकण्यासाठी. एखाद्या गावामध्ये कदाचित आपल्याला मंदिरही पाहायला मिळणार नाही, अशी काही खेडीपाडी आहेत ना की त्या ठिकाणी मंदिरही नाही, पण स्मशानभूमी नाही, असा एकही पाडा आहे का, असं एकही गाव आहे का? का तर त्याला पर्यायच नाही ना, मृत्यूला पर्यायच नाहीये, जावं प्रत्येकाला लागणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येकाला आयुष्य भगवंतांनी वेगवेगळं दिलेलं. आलं का लक्षात? या कलियुगामध्ये आपल्याला 100 वर्ष जरी आयुष्य दिलं असेल देवाने, तरी 100 वर्षे कोणाला मिळत नाही. ज्याला मिळालं तो भाग्यवान, बरं का. पण मिळूनही त्याने काय केलं पाहिजे, जे आयुष्य भगवंताने ज्या कामासाठी दिलेलं आहे, ज्या कार्यास्तव दिलेलं आहे, ते काम आपण केलं पाहिजे, ते कार्य आपण केलं पाहिजे. मग आपण एक विचार केला पाहिजे की बघा, आपण एक विचार केला पाहिजे की ज्या कामासाठी आपण आपल्याला आणलेलं आहे, ज्या कार्यानिमित्त आपल्याला या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे, आपलं काम काय आहे बरं, आपलं कर्तव्य काय आहे बरं, मग याचा विचार आपण करायला हवा, बरोबर आहे की नाही. याचा विचार आपण करायला हवा. साधं उदाहरण आहे, समजा आपल्याला मार्केटमध्ये जर काही काम नसेल तर आपण जातो का? जातो आपण मार्केटमध्ये? नाही. ज्या वेळेला मार्केटमध्ये काम असेल तेव्हाच माऊली जातो की नाही आपण. आणि समजा एखादा बिनकामाचा जर असाच घरातून निघाला, भटकला, संध्याकाळपर्यंत मार्केटमध्ये भटकला, संध्याकाळी घरी आला, परत दुसऱ्या दिवशी गेला, असाच आपला काही काम नसताना भटकला, परत संध्याकाळ झाली, रात्रीच्या वेळी घरी आला. मला सांगा, कुठल्याही प्रकारे उद्देश नसताना जो मनुष्य, कुठल्याही प्रकारे काही काम नसताना जो मनुष्य नुसताच बाजारामध्ये दिवसभर भटकतो, त्याला आपण काय म्हणतो? वेडा म्हणतो ना त्याला आपण. वेडा म्हणतो की नाही? हा वेडा झालाय, हा सटकलाय, हा असाच आपला फिरत असतो. आपण बोलतो की नाही, काय म्हणतो? हा वेडा झालाय, हा असाच आपला फिरत असतो, याच्या फिरण्याला काही तथ्य नाही, याच्या फिरण्याला काही अर्थ नाही. मग तसं आमच्या जीवनाला जर काही अर्थ नसेल तर आम्ही कोण नाहीत? फरक आहे का त्याच्यात आमच्यात काही? आमच्या आयुष्याला जर काही अर्थ नसेल, ज्या कामानिमित्त आम्हाला भगवंताने या ठिकाणी आणलेला आहे, हा नरदेह दिलेला आहे, बरं का, ते काम जर आम्ही करत नसू, त्याचं स्मरण जर आम्हाला नसेल, त्याची आठवण जर आम्हाला नसेल, आणि आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण आम्ही असाच करत असू, जन्माला आणलंय, वाढतंय, घडतंय, काम करतंय, एक दिवस आलं का जातंय, मग त्या वेड्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का? काय फरक आहे बरं? तुम्ही म्हणाल मग आम्ही पोट भरला, आमची भूक भागवली, आमची तहान भागवली, आम्ही सगळं काही उभं केलं, आम्ही उत्पत्ती केली, आमची मुलं बाळं आम्ही सांभाळली. मग एवढं करून जर आपण या जगाचा निरोप घेत असू, तर मला सांगा, प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? प्राणी भूक भागवतात ना. गल्लीमध्ये फिरणाराही कुत्र कुठेतरी, बरे 4 घरं जास्त फिरायला लागत असतील त्याला, पण कुठेतरी चतकोर भाकर मिळतेच त्याला, त्याचीही भूक भागतेच, त्याचीही तहान भागतेच. ऐका,
सुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याला आहेत. आळस आपल्याला आहे, निद्रा आपल्याला आहे, आपण झोपतोय, तेही प्राणी पक्षी झोपतात. बरोबर आहे की नाही? आपण उत्पत्ती करतोय, तेही उत्पत्ती करतात. उलट आरती आम्ही काय बोलतोय, हम दो हमारे दो, कारण पोसायला आम्हाला भारी पडतात ना, सांभाळायला भारी पडतात की नाही. आता तर एक वरच आलंय, हम दो हमारा एकच. बरोबर आहे की नाही माऊली? पण एखाद्या ठिकाणी जर एखादी कुत्री व्याळली तर तिची किती पिले असतात बरं? 6, 7, 8 पर्यंत असतात. माऊली बरोबर आहे की नाही? वाढतात ना, वाढवते की नाही? मग आम्ही 2 मुलं वाढवतो, ती 7-8 पिली वाढवते. त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे बरं? काय फरक आहे? तेवढंच करून जर आम्ही ह्या जगाचा निरोप घेत असू तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? काही फरक नाही आहे. उलट आरती जर तसं जर पाहायला गेलं ना माऊली, तर प्राण्या पक्ष्यांचं पोट तरी भरतंय, पण माणसाचं टिसभरच आहे. आपण बोलतो मरतय तरी भरत नाही. खरं आहे की खोटं आहे? मरतय तरी माणसाचं पोट भरत नाही. जवळजवळ 80 ते 90 वर्षी ज्याला आयुष्य मिळालं, 90-95 वर्ष ज्याला आयुष्य मिळालं, बरं का, आता त्याचं जगणं राहावं का संपावं? 90-95 वर्ष ज्याला आयुष्य मिळालंय त्याचं जगणं राहावं का संपावं? 95व्या वर्षी त्याला मृत्यू आला येण्याच्या वेळी जर तो बोलत असेल, तर मुलांची सगळी लग्न बघितली, एखादा नातवंदाचा बघितला असता तर बरा झाला असता. तर मला सांगा, एवढी वर्ष आयुष्य मिळून सुद्धा त्याचं मन भरलं, त्याचं पोट भरलं? आपली भाषा, आपला विषय काय माहितीये का? प्राण्या पक्ष्यांचं पोट भरतंय पण माणसाचं भरत नाही. बरोबर आहे की नाही? आता आपण इथे शहरामध्ये राहतोय म्हटल्यानंतर कसं एकदम मोजकी जागा, मोजकं सगळं काही, सगळ्यामध्ये ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागतंय, समजून घ्यावं लागतंय सगळ्या काही गोष्टी. पण गावखेड्यावर कसं असतंय? गावखेड्यावर कसं असतंय? राहण्यापुरता मनुष्य घर बांधतो, बरोबर आहे की नाही? पण आयुष्य पडव्या काढून जातो ना त्याचा. इकडे एक पडवी काढली, तिकडे एक पडवी काढली, इकडे एक रूम वाढवला, तिकडे एक रूम वाढवला. मरतय तरी पुरा होतंय त्याचं? होतंय का? अर्थात आपल्याला म्हणण्याचा उद्देश काय आहे? प्राण्या पक्ष्यांचं पोट भरतंय, आमचं पोट भरत नाही. ऐका, काय झालं माहितीये का? धान्याची गाडी भरून चालली होती, पोती, बरं का, आणि काय झालं, मागच्या मागे एक पोता त्या गाडीतून पडला. ते त्यांना काही समजलं नाही, ती गाडी निघून गेली. आता निघून गेल्यानंतर एवढ्या उंचावरून जो पोता पडला खाली, तो थोडा फाटला ना. फाटल्यानंतर ते धान्य थोडं बाहेर पडलं. आता ऐका, तिथे बाहेर पडलेलं धान्य, एक बैल आला, त्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याने खाल्लं आणि तो निघून गेला. थोड्या वेळामध्ये एक गाय आली, तिला जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं आणि ती निघून गेली. चिमणी आली, कावळा आला, अनेक पक्षी आले, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं आणि ते निघून गेले. किती झालं असेल? फार फार 4 पायली 5 पायली त्यातलं संपून गेलं. 50 किलोची ती गोंटी होती का 70-80 किलोची काय असेल ती, बरं का, त्यातलं एक 5-10 किलो संपून गेलं. पण ऐका, त्याच रस्त्यामध्ये एक माणूस तापाने फणफणलेला, दवाखान्यात गेलेला, त्या रस्त्यातून त्याला यायला काही मिळालं नाही, बरं का, पण तो ज्या वेळेला तिथून चालत होता की नाही, त्यावेळेला त्यांनी बघितलं गोंटी पडलेली आहे, तांदूळ आहे, धान्य आहे. मग आता माणसाच्या पोटाला किती लागतंय? आतापर्यंत आपण काय बघितलं? बैलाला जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं, निघून गेला. गाईला जेवढं पाहिजे खाल्लं, निघून गेला. चिमणीला जेवढं पाहिजे निघून गेली. सगळे प्राणी पक्षी आले, जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं, निघून गेले. आता हा एक तर अशक्त, तापाने फणफणलेला, याने काय करायला पाहिजे? खरं तर संत काय म्हणतात माहितीये का? शास्त्र काय म्हणतात माहितीये का? पडलेल्या वस्तूला हात लावणं आपला अधिकारच नाही. समजतंय? पडलेल्या वस्तूला हात लावणं आपला अधिकार नाही, कारण ती आपली नाहीच आहे ना. पण ठीक आहे, त्याची बुद्धी झाली तिथे हात लावायची, घ्यायची बुद्धी झाली. ठीक आहे, तुला नाहीये, घरी गरज आहे, आवश्यकता आहे, थोडं पाहिजे तेवढं घे. पण हा अशक्त असतानाच, या तापाने फणफणलेला असतानाच आधी इकडे तिकडे बघितलं, बोलतो कोणी येण्याच्या आधी ही गोंटी माझ्या खांद्यावर गेली पाहिजे का, माझी म्हणून समोरच्याला समजलं पाहिजे. म्हणून तो तडफडायला लागला. पहिले कुठेतरी एखादी दोरी गवसली, त्याने ती फाटलेली बांधून घेतली आणि ती गोण त्याने काय केलं माहितीये का? आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला. 1-2दा प्रयत्न केला आणि एवढा फास्ट मध्ये, एवढा वेगामध्ये का? कोणी येण्याच्या आधी ही गोण माझ्या पाठीवर गेली पाहिजे, माझी म्हणून सांगता आली पाहिजे. कारण हिला वाटेकरी कोणी नको. कोणी आला तर वाटेकरी होईल ना, अर्धी अर्धी करावी लागेल. माणसाचा स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव आहे, बरोबर आहे की नाही? अर्धी अर्धी करावी लागेल.
मग तो काय करायला लागला, उचलण्याचा प्रयत्न करायला लागला. एक दोनदा उचलल्यानंतर उचलली नाही, थोडक्यात उचलली त्याला. आणि काय झालं, ज्या वेळेला ती गोण त्याच्या खांद्यापर्यंत आली त्यावेळेला त्याचे पाय सटकले गेले, खाली तो पडला, वरती गोण. आता बोलतो काय माहितीये का, वाटेकरी आला तरी चालेल पण कोणतरी आला पाहिजे. आतापर्यंत त्याला काय वाटलं होतं, कोणी येण्याच्या आधी मला उचलून खांद्यावर घ्यायचे, पण आता मात्र तो स्वतःहून वाट पाहायला लागला, काय कोणतरी आलं पाहिजे, कोणतरी आलं तर ही पडलेली गोण पाठीवरची बाजूला करेल आणि मी राहीन, नाही तर माझा इथे काही कमी जास्त झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वाचा विषय काय आहे, प्राण्या पक्ष्यांना जेवढं पाहिजे तेवढे घेऊन गेले. तोच विचार जर याने केला असता तर हा पण सुखरूप घरी गेला असता ना, बरोबर आहे की नाही. पण माणसाचं पोट कधीही भरतय का, नाही भरत माणसाचं पोट. प्राण्या पक्ष्यांना भूक लागते, त्यांची भूक भागली जाते. माणसाला तहान लागते, बरोबर आहे की नाही. आपल्याला तहान लागते ना मौली. फरक एवढाच आहे, प्राणी पक्षी पाणीच पिऊन तहान भागवतात, माणूस काय काय पिऊन तहान भागवतो ते त्यालाच माहिती, बरोबर आहे की नाही. काही पाण्यात मिक्स करतात तर काही त्याच्यात पाणी मिक्स करतात. विषय काय आपला, तहान तर सगळ्यांनाच लागते, बरोबर आहे की नाही. पण काहींची तहान अशी असते ना की ती एकदा लागली की त्यांना चैन पडू देत नाही. काहींची तहान अशी असते, ती तहान लागली ना की त्यांना चैन पडू देत नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला संत काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात की दादा, अरे आपण या ठिकाणी कार्य करत असताना प्राण्या पक्ष्यांचा जरी आपण बोध घेतला, प्राण्या पक्ष्यांकडे जरी आपण बघितलं तरी बरंच काही शिकता येत आहे ना आपल्याला. प्राण्या पक्ष्यांकडे जरी बघितलं, वास्तविक आता तसं जर पाहायला गेलं तर शहाणे प्राणी पक्षी आहेत का माणूस आहे, बुद्धिवान कोण आहे, प्राणी पक्षी का माणूस. तसं जर पाहायला गेलं तर बघा ना, आपण एखाद्या जनावराला, बैलाला किंवा गाईला केळं दिलं खायला तर ती काय करेल, सालीसकट खाईल ना, सालीसकट खाईल की नाही. माणूस काय करतोय, साल काढतोय, गर खातोय, बरोबर आहे की नाही. मग बुद्धिवान कोण आहे, माणूस. बुद्धी कोणाला दिली, माणसाला बुद्धी दिली. जगावं कसं, वागावं कसं हे कोणाला कळलं पाहिजे, प्राण्या पक्ष्यांना की माणसाला. माणसाला कळलं पाहिजे, कारण विशेष बुद्धी माणसाला दिली, बरं का. विशेष बुद्धी कोणाला दिली, माणसाला. एखाद्या ठिकाणी आता आपण मगाशी बघितले की नाही, तांदळाची गोण पडलेली, जसं पाहिजे तसं त्यांनी गेलं, जेवढं पाहिजे तेवढं नेलं. माणसाने जर आणलं तर तो तसं तसं खाईल का, शिजवायची बुद्धी कोणाला दिली, त्याच्यामध्ये मीठ कमी आहे की जास्त हे पाहण्याची बुद्धी कोणाला दिली, आणि कमी असेल तर परंपरा काढतो ना तो. मीठ जर कमी असेल सगळंच काढतो ना तो. तुला काही जमत नाही, एवढी वर्ष झाली, असं झालं तसं झालं, बरोबर का. अर्थात जसं खाण्याचं माणसाला कळतंय तसं जगण्याचं, वागण्याचंही कळायला पाहिजे की नाही. मग बघा, वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर माणसाचा आदर्श प्राण्या पक्ष्यांनी घ्यायला पाहिजे. पण आज कलियुगामध्ये कार्य करत असताना वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर प्राणी पक्षी गुणवंत आहेत, बरं का. प्राणी पक्षी गुणवंत आहेत. मी उशीदला राहतोय, टिटवाळ्यापासून आतमध्ये माझं गाव आहे, खेडं गाव आहे, शेतकरी, बरं का. इथे तुम्ही पण असाल शेतकरी, शेतीचं काम कोणी केलं असेल, शेती बघितली असेल तुम्ही, बरं का. दिवसभर शेतामध्ये राबतात बैल नांगरणीच्या वेळेला. नांगराचा जो असतो बघा, तो असा आडवा, दोन बैल झुपतात, त्याला काय म्हणतात बरं तुमच्याकडं, जू म्हणतात, बरोबर. तो जू जो असतो की नाही, बरोबर आहे की नाही, तो जोपर्यंत त्यांच्या खांद्यावर आहे, त्या बैलांच्या मानेवर आहे, तोपर्यंत ते संध्याकाळपर्यंत राबतात माऊली, बरोबर आहे की नाही. जास्त मेहनत कोणला, एक खुंटा धरणाराला की नांगर ओढणाराला, बैलांना का मालकाला, बैलांना मेहनत आहे, बरोबर आहे की नाही. मालक फक्त खुंटा धरून आपला हाकत असतो त्यांना, बरोबर आहे. पण तरी सुद्धा संध्याकाळी नांगर सुटल्यावर थकवा उतरावायला कोण जातात, बैल का माणूस. नाही समजलं तुम्हाला, समजलं ना. बैल एकदा जू बाजूला केला ना, बैल एकदा जू बाजूला केला ना, त्याचा आमच्याकडे बऱ्या म्हणतात त्याला, तो बऱ्या बाजूला केला की बैल बरोबर गोठ्यामध्ये येतात, त्यांच्या घरी येतात. नांगऱ्याला मात्र शोधून आणावं लागतंय, कुठेतरी आड्यापाड्यावर जातो की नाही तो थकवा उतरवायला. मग आपण एक विचार करा, कधीतरी बैलांना द्या, बैल घेतात का बघा, ते पण थकलेले असतात ना, ते पण थकलेले असतात ना. मग बैल जर पित नाही, ते जर माणूस पित असेल तर मग बैलाकडून माणसाने आदर्श घ्यायला नको.
आपला विषय काय माहितीये का? विशेष बुद्धी माणसाला दिलेली आहे. आलं लक्षात? जगण्याचं स्वातंत्र्य माणसाला दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी या चारही वाचा माणसाला दिले. बोलू शकतो माणूस. अरे तुमच्या गोठ्यामध्ये अख्खा जरी तो गोठा पेंढ्यानी भरलेला असेल ना, गवताने भरलेला असेल ना, तरी सुद्धा भूक लागल्यानंतर तो बैल सांगू शकत नाही का त्यातला थोडासा पेंढा मला टाका म्हणून? सांगू शकतो तो? नाही सांगू शकत. बरं का? आपल्या घरामध्ये एखादं कुत्रा असेल, त्याला जर साखळी लावली असेल तर ते स्वतः सांगू शकत नाही की मला भूक लागली, आता मला काहीतरी टाका म्हणून, मला काहीतरी द्या म्हणून. नाही सांगू शकत. बरं का? मग हे सगळं कोणाला दिलंय? माणसाला दिलंय. मग माणसाला जर दिलंय तर वास्तविक माणसाचा आदर्श प्राण्या पक्ष्यांनी घ्यायला पाहिजे. पण आज असं म्हटलेलं आहे की परनाळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त? पर्णआळी, पानावर असणारी एखादी आळी आपण बघतो, उंच झाडावर असते की नाही माऊली? अशी आळी असते की नाही? ती पानाच्या पुढे पुढे जाते. तिला जर आधार मिळालाच नाही तर ती परत येते. तिला माहितीये जर मी पान सोडलं तर खाली पडेन, आणि खाली पडले तर काय होईल? मरेन, प्राण गमवावा लागेल मला. म्हणून ती काय करते? परत मागे येते. मला सांगा, जरा काही जर भांडण झालं, जरा मनाविरुद्ध जर झालं, तर 4थ्या 5व्या माळ्यावरून जर माणसं उडी मारून जर मरत असतील तर यांनी त्या आळीचा आदर्श घ्यायला नको का? बरोबर आहे की नाही? दुसरं पण जाऊ द्या. चला, आपण कधीतरी चुलीतली फाटी बघितल्यात का लावलेली? आपण चूल पेटवले कधीतरी? माहिती आपल्याला? मावशी, चुलीमध्ये ज्या वेळेला आपण फाटी लावतो की नाही, त्या फाट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात, आळ्या असतात. बरोबर आहे की नाही? कीटक आळ्या असतात ना वेगवेगळ्या प्रकारच्या. बघा, जसं ते फाट जळत येतंय ना, तशा त्या आळ्या मागे मागे सरकत येतात. त्यांना माहितीये पुढे जर गेले तर अग्नीमध्ये माझं काय होईल? जळून राख होईल. बरोबर आहे? जरा काही माणसाला टेन्शन झाल्यानंतर जर स्वतःला तो जाळून घेत असेल तर त्यांनी या आळ्यांचा आदर्श घ्यायला नको? घ्यायला पाहिजे ना. आपलं म्हणणं काय माहितीये का? आज पशु पक्षी जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे. कावळ्याला सांगायला 2 डोळे पण दिसायला एकच. बरोबर आहे ना माऊली? सांगायला 2 डोळे पण दिसायला एकच, तरी सुद्धा सहज आपण पकडू शकतो त्याला. बरोबर आहे की नाही? माणसाची कोणी शिकार करतय? माणसाची कोणी शिकार करतय? नुसत्या कपड्याच्या दुकानापुढे प्लास्टिकची बाई जरी दिसली तरी शिकार होते त्याची. प्लास्टिकची बाई करतय. कळतंय ना तुम्हाला मी काय? माझा बोलण्याचा उद्देश काय कळतंय ना? एखाद्या कपड्याच्या दुकानापुढची प्लास्टिकची बाई बघून जर एखादा माणूस 15-15 मिनिटं जर उभा राहून निरीक्षण करत असेल तर मला सांगा, याची शिकार झाली की नाही? त्याला 2 डोळे असून काही फायदा आहे? त्याने आदर्श घ्यायला नको त्या कावळ्याचा? एक एक असे विचार आहेत, एक एक अशी कर्म आहेत की त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन जर आपल्याला सुंदर जगायचं असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला उत्तमरित्या कार्य करायचं असेल, अतिशय चांगल्या प्रकारे जगायचं वागायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण अखंड आणि अखंड चांगली कर्म केली पाहिजेत. आणि चांगली कर्म जर करायची असतील, बरं का, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची वासना असू द्या, कुठल्याही प्रकारचा वाईट विचार असू द्या, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या. बरं का माऊली? आता व्यसन लागताना माणसाला काय सुरुवातीला व्यसन म्हणून कोणीही करत नाही. तंबाखू खाणारा माणूस व्यसन म्हणून करतो का सुरुवातीला? मला सांगा, एक तरी का सुरुवातीला त्याला व्यसन जडलं म्हणून? आहे का कोणी असा इथे? सुरुवातीपासूनच त्याने व्यसन म्हणून सुरू केले म्हणून? नाही ना. व्यसन म्हणून कोणी करत नाही. टाइमपास म्हणून सुरुवात करतो तो. टाइमपास म्हणून. पिणारा माणूस सुरुवातीला टाइमपास म्हणूनच सुरुवात करतो ना, का व्यसन म्हणून करतो? बरोबर आहे की नाही? टाइमपास म्हणून सुरुवात करतो. पण तो कधी व्यसनाधीन होतो ना हे त्यालाच कळत नाही. टाइमपास करता 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 नंतर परिस्थिती अशी होते की त्याच्या वाचून त्याचा टाइमपास होत नाही. मग ज्या वेळेला त्याच्या वाचून त्याचा टाइमपास होत नाही ना, त्या वेळेला त्याला कळतंय मी जे करतोय ते अतिशय वाईट आहे, चुकीचं आहे. बरं का माऊली? तो कदाचित त्याच्यापासून बाजूला पण व्हायला पाहतोय, तो सोडायला पण पाहतो, पण एवढा आहारी गेला असतो की काही केल्या सुटत नाही. एवढा आहारी गेलेला असतो की काही केल्या त्याला सुटत नाही. म्हणून मग भगवंत काय म्हणतात माहितीये का? तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची वासना असू द्या, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या, ऐकताय ना, कुठल्याही प्रकारचा वाईट विचार असू द्या, माणूस कुठलाही वाईट नाहीये. माणूस कुठलाही वाईट नाहीये. जन्माला घालताना वाईट म्हणून जन्माला घातलंय का? नाही ना. लहान लहान मुलं बघा कशी मस्त गोजीरवाणी असतात की नाही.
शेजाऱ्यांचं मुलगा आपण जातोय, घेतोय त्याला मस्त की कडीवर घेतोय, जवळ घेतोय, 2-4 पप्प्या घेतोय शेजारची काकू, बरोबर आहे की नाही? आणि उलट त्याच्या आईला बोलते पण, काकू तुम्ही तुमचं आवरा सगळं, तोपर्यंत मी तुमच्या बाळाला खेळवते. घेऊन जाते ना, बरोबर आहे की नाही? मस्त 1.5-2 तास त्याला खेळवते आणि मग आणून त्याच्या आईकडे देते. आनंद कोणाला बरं? त्या काकूला. बाळ खेळवल्याचा आनंद त्या काकूला, बरोबर आहे की नाही? पण 15 वर्षानंतर तीच काकू त्याच आईला बोलते, अख्ख्या आळीमध्ये जर डांबरट पोरगा असेल ना, 1 नंबर. का बरं असं झालं? सुरुवातीला तीच काकू न्यायची, खेळवायची, आनंद वाटायचा तिला, पण आता तीच काकू त्याची काय करायला लागली? खोड्या करायला लागला म्हणून ना, खोड्या करायला लागला म्हणून की नाही? अर्थात जन्माला घालताना भगवंताने आपल्याला सर्वांना सारखे जन्माला घातले. दुसरं सांगू तुम्हाला, 10 वेगवेगळ्या जातीची आताच जन्मलेली पोरं एकत्र ठेवा आणि मला ओळखून दाखवाल? हा कुणबी आहे, हा आगरी आहे, हा शर्मकार आहे, हा कुंभार आहे, हा अमुक जातीचा, हा तमुक जातीचा आहे. ओळखाल का बरं? ओळखाल का? मग हे नंतर व्यवहाराकारणे निर्माण झालेलं आहे, अगोदर काही नव्हतं. समजतंय ना? साधं उदाहरण आहे बघा. एखादा माणूस सकाळी पहाटे पहाटे अनेक घरांमध्ये पेपर टाकायचं काम करतोय. त्यावेळेला तो कोण असतो? काय बोलतात त्याला? पेपरवाला. पेपरवाला अजून आला नाही, लोक त्याची काय म्हणून वाट पाहतात? पेपरवाला म्हणून वाट पाहतात. मावशी, तोच पेपर टाकून झाला ना का लगेच दूध टाकायचं सुरुवात करतो. त्यावेळेला लोक काय म्हणून त्याची वाट पाहतात? दूधवाला, बरोबर आहे? पेपर टाकून झालं, दूध टाकून झालं का थोड्याच वेळामध्ये तो लगेच बाजूला नाक्यावर वडापावची गाडी लावतोय. मग तो कोण होतो? वडापाववाला. संध्याकाळी तो कुठल्या तरी एखाद्या सोसायटीमध्ये वॉचमॅनचं काम करतोय. त्यावेळेला तो वॉचमन होतो ना. माणूस एकच आहे ना, माणूस बदलला का? पेपर टाकताना पेपरवाला, दूध टाकताना दूधवाला, वडापावची गाडी लावली वडापाववाला. नाही, माणूस एकच आहे. जसं त्याने काम केलं ना तसं त्याला नाव पडलं. आपल्या जाती ज्या निर्माण झाल्या त्या अशाच झाल्यात. जाती ज्या निर्माण झाल्या ना आपल्या, त्या अशाच झाल्यात. खरं तर भगवंताने प्रत्येकाला जन्माला घालताना शुद्ध विचाराने जन्माला घातलं. शुद्ध, तिथे कुठल्याही प्रकारची खोड नाही, कुठल्याही प्रकारचं काही नाही. ज्यांच्याशी भांडण झाले ना त्यांच्याकडे पण ते पोरग जाऊन जेवून येतंय शेजाऱ्यांकडं. आई बोलते, का रे जेवत नाही का? तो बोलतो, त्याच्या बरोबर गेलतो ना मी, त्यांच्या घरी जेवलो, त्याच्या आईने मला जेवायला दिलं. मग ती बोलते, परत त्यांची तर जायचा नाही. आता भरवलं कोणी त्याच्या मनामध्ये? त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण सांगितलं कोणी? आईने सांगितलं. त्यांचं आपलं असं झालंय, बरं का? दुसरी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आमच्या मनावर पूर्वीपासून एक भीती निर्माण केलेली आहे. काय माहितीये का? रात्र झाली आणि रात्र अंधारामध्ये जर मुलगा आमचा घराच्या बाहेर जायला निघाला, किंवा लहान मूल जर असेल ते घराच्या बाहेर जर अधिक करून जायला पाहत असेल, तर त्यावेळेला आई काय बोलते माहितीये का? बाहेर जायचं नाही. रात्रीच्या वेळी बाहेर कोण येतंय? आणि मग त्याच्या मनामध्ये ती भीती निर्माण करून दिली. काय म्हणतात त्याला? रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कोण निघतंय? भूत. बरोबर. बाबू, नाव काय तुझं? राजवीर. राजवीरनी बघा कसं अचूक प्रश्नाचं उत्तर दिलं, आणि ते पण आत्मविश्वासाने दिलं की ना, एवढं आत्मविश्वासाने दिलं. रात्रीच्या वेळी बाळा कोण निघतंय रे अंधारामध्ये? भूत. कधी बघितलंय तू? नाही बघितलं. तुला कोणी सांगितलं बाबू? तुला कोणी सांगितलं? आईने, बाबाने, आजीने, बरोबर की नाही? त्यांना विचार बरं, तुम्ही कधी बघितलंय का? ज्या मुलाला कधी भूत दिसलं नाही ना, तो पण काय म्हणतोय माहितीये का? रात्रीच्या वेळी भूत निघतंय. बरं, मग ज्यांनी तुम्हाला सांगितलंय त्यांना विचारा ना. ज्या वेळेला तो मुलगा आईला विचारतोय की नाही, आई ठीक आहे, तू म्हणते रात्रीच्या वेळी भूत निघतंय अंधारामध्ये, तू कधी बघितलंय का ग? तेव्हा ती काय बोलते माहितीये का? मलाही कधी बघायला मिळाले, तुझी आजी मला सांगायची. काय बोलायची? तुझी आजी मला सांगायची. आजी जर जिवंत असेल तर आजीला विचारा, ती बोलायची, माझी आई पहिली मला सांगायची. म्हणजे हे परंपरेने आलंय ना भूत. काही कर्म जे असतात ते परंपरेने आलेले असतात, बरं का? काही कर्म परंपरेने आलेले असतात. काय झालं माहितीये का? असाच एक मुलगा होता. त्या मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाळा अमुक अमुक सावकाराकडे जा आणि 500 रुपये आपल्याला उसने मागून आण, बरं का? आता तो नेहमी तिकडे खेळायला जायचा. त्याला सावकाराचं घर बरोबर माहिती होतं.
पण सावकार त्याने काय अजून बघितला नव्हता, कारण सावकार लोक लवकर बाहेर पडत नाही, उन्हात दिसत नाही ते, बरोबर. आता हा सावकाराच्या घरात गेला, त्याला अडवलं का रे बाबा, कुठे कोणाला भेटायचंय तुला? तेव्हा त्याने सांगितलं मला सावकार काकांना भेटायचंय, माझ्या बाबांनी सांगितलंय सावकार काकांकडून 500 रुपये घेऊन ये, बरं का. मग तो सावकार काकांना भेटायला गेला. ज्या वेळेला त्या सावकार काकांच्या रूम मध्ये गेला, पाहतोय तर सावकार काका म्हणजे जाडजूड असे मस्त मजबूत झालेले. त्यानं बघितल्याबरोबर हे बाकीचं काही राहिलं लांब, डायरेक्ट काय बोलला माहितीये का, अरे बापरे सावकार काका किती जाडजूड आहेत, मेल्यावर यानं कसं काय बाहेर काढायचं. हा गेलाय कशाला? पैसे मागायला. मला सांगा, त्या सावकाराने एवढं ऐकल्यानंतर त्या सावकाराने त्याला ठेवलं ना एका खोलीमध्ये डांबून, हे थांबा, ठेवा रे याला डांबून, हा माझ्या मरणावर टपलाय, माझं मरण पाहतोय हा, याला एका खोलीमध्ये बंद करून ठेवा, बरं का. आता बराच वेळ झाला, मुलगा येत नाही म्हणून बाप आला, मुलगा येत नाही म्हणून बाप आला, सावकाराकडे आला. सावकाराला विचारतोय, दादा माझा मुलगा इकडे आलेला ना? मग त्यावेळेला त्याला सांगितलं, अरे काय तुझा मुलगा, कशासाठी पाठवलं होतं? मला काही न बोलता डायरेक्ट मी दिसल्याबरोबर पहिले बोलतोय, अरे बापरे हा सावकार काका किती जाडजूड आहे, या मेल्यानंतर याला कसं काय बाहेर काढायचं. तो बाप काय बोलला माहितीये का, जाऊ द्या ना, लहान आहे, तुला काय समजतंय, आपण हातपाय तोडून बाहेर काढू ना, काय समजतंय. आता ते तरी परवडलं, कसं काय बाहेर काढायचं इथपर्यंत ठीक आहे, तो डायरेक्ट बोलतो हातपाय तोडून बाहेर काढू. मग त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं, मुलाच्या जोडीला बापाला पण टाका. आता नातू येत नाही, मुलगा येत नाही म्हणून आजोबा आला, काय समजतंय का. आजोबा आल्यानंतर त्याने त्या सावकाराला नमस्कार केला आणि आजोबा बोलला, माझा नातू आणि मुलगा इथं आला होता का बरं? हो म्हणे, आलेत ना. काय दोघे पण डांबरट आहेत, दोघांना पण तिकडे टाकलेत म्हणे, मी याच्यामध्ये खोलीमध्ये ठेवलेत. तुमचा नातू बोलतोय हा सावकार काका किती जाडजूड आहे, मेल्यावर याचं कसं काय व्हायचं. आणि त्याचा बाप आला तर तो काय बोलतोय, हातपाय तोडून बाहेर काढू, माझ्या मरणावर टपलेत ते. तेवढ्यात तो आजोबा बोलतो, जाऊ द्या ना, ते नातू माझा लहान आहे, मुलगा तर काय तो काय बुद्धीच नाही त्याला अजिबात, काय बोलायचं कुठे काय बोलायचं ते काही त्याला माहितच नाही. नाहीतरी तुमच्या मागे पुढे कोण आहे, काहीच नाही ना, बंगल्यालाच आग लावून देऊ ना डायरेक्ट. कोण बोलतोय? आजोबा, बरं का. जिथं नातू तिथं मुलगा, मुलगा तिथं बाप, अर्थात नातू बाप आणि आजोबा एकाच जागी गेले. तेव्हा त्या सावकाराला वाटलं, सावकाराने विचार केला, नातूचा काहीही दोष नाही, मुलाचा काही दोष नाही, हे सगळं कुठून चालत आलंय बरं? परंपरेने चालत आलंय. आलं का लक्षात? अशी काही आपली परंपरेची कर्म असतात. आणि म्हणून मग माऊली काय म्हणतात माहितीये का, आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. मग मला सांगा, आपण कुठेतरी बदललो पाहिजे की नाही? बदललो पाहिजे ना. हे प्रवचन कशासाठी आहे? टाइमपास म्हणून ठेवलंय का तुम्ही? नाही ना. मनाचं मनोरंजन म्हणून ठेवलंय का? नाही ना. परिवर्तन व्हावं म्हणून, बदल व्हावा म्हणून ठेवलेला आहे. मग संतांना अपेक्षित बदल आहे, बदल झाला पाहिजे, बदल घडला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि मग बदल व्हावा त्यासाठी मग संत काय म्हणतात माहितीये का, तुम्ही कुठल्याही विचारामध्ये असू द्या, तुम्ही कुठल्याही व्यसनामध्ये असू द्या, तुम्ही कुठल्याही वासने आहारी असू द्या, या सगळ्यापासून मुक्त होण्यासाठी ह्या कलियुगामध्ये सर्वात साधं आणि सोपं साधन असेल तर भगवंताचं नामचिंतन. काय केलं पाहिजे आपण? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता मला सांगा, तुमच्या घरी जर पूजा करायची असेल तर त्यासाठी पहिले तुम्हाला कसला विचार करायचा आहे? पैशाचा विचार करायचा आहे की नाही? पैसा पाहिजे ना. दुसरं म्हणजे पूजा सांगणारा पाहिजे. तिसरं म्हणजे बरीचशी लोक मेहनत करणारी पाहिजेत. फार आचार्यापासून तर सगळंच आलं, बरंच काही तुम्हाला गोळा करावा लागणार आहे. तुमच्या घरी होम हवन जर करायचं असेल, यज्ञ याग जर करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा पहिले काय पाहिजे? पैसा पाहिजे, बरोबर आहे की नाही. होम हवन करणारा पाहिजे, सगळ्या काही गोष्टी सामुग्री तुम्हाला गोळा कराव्या लागणार, सगळ्या काही गोष्टी आल्या तिथे. आलं का लक्षात? मला सांगा, तुम्हाला जर भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर तुमच्या खिशात किती पैसे पाहिजेत बरं? किती पैसे असतील तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल? उलट अर्थी तुमच्या खिशात काहीच नसेल ना तर तुम्हाला देव जास्त आठवतो. खरंय की खोटं आहे? तुमच्या खिशात काहीच नसेल तर तुम्हाला देव जास्त आठवतो. तुमचा खिस्सा जर भरलेला असेल ना तर तुम्हाला देवाची आठवण करून द्यावी लागते. मग कबीर महाराज काय म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुख काय का होय.
दुःखामध्ये सगळेच नामस्मरण करतात, स्मरण करतात, सुखामध्ये मात्र कोणी नामस्मरण करत नाही. ऐका, आम्ही दुःखातही आणि सुखातही जर भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, तर आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही अखंड काय केलं पाहिजे, जशी स्थिती असेल त्या स्थितीला आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. प्रत्येक कार्य करताना आमच्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे, भगवंताचं नाम पाहिजे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वथा राहूची नये. कुठलीही वेळ कशी जरी असली तरी आम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. कारण का माहितीये का, या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामस्मरणाने आमचा उद्धार होणार आहे. अर्थात आम्ही कुठल्याही वासनेअधीन असलो, कुठल्याही व्यसनाधीन असलो, कुठल्याही वाईट विचाराधीन असलो तरी त्याच्यापासून परावृत्त होण्याचा मार्ग एकच आहे, त्याच्यापासून मोकळं होण्याचा मार्ग एकच आहे, भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. आणि ऐका, भगवंताचं नामस्मरण जर आम्ही अखंड केलं तर वेळ कोणतीही असू द्या, कशी असू द्या, बरं का, कशीही असू द्या, आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आम्ही मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. काय म्हणतात भगवंत इथे, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यंते कोणते सदा तद्भाव भावितः. देवी चितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अखंड भगवंत म्हणतात काय केलं पाहिजे, आपण देवाचं, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण आमच्या जीवनाचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे, आमच्या आयुष्याचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी या कलियुगामध्ये सर्वात साधा आणि सोपं साधन आहे नामस्मरण. कुठे करावं, कुठे जंगलात जायला पाहिजे का, कुठे वेगळ्या ठिकाणी कुठे जायला पाहिजे का, तीर्थक्षेत्री जाऊनच करायला पाहिजे का, असं काही नाही. काय म्हटलेलं माहितीये का, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. जिथे तुम्ही असाल तिथे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. जिथे असाल तिथे भगवंताचं नामस्मरण करा. जे काम हातात असेल त्या काम करता करता भगवंताचं नामस्मरण करा. ऐका, निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला सामर्थ्य मिळेल, तुम्हाला बळ मिळेल, अधिक करून ते काम हातात घेतलेलं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मला साधं उदाहरण सांगा, आपण कधीतरी तीर्थक्षेत्री जातो की नाही, जातो ना तीर्थक्षेत्री. तीर्थाला गेल्यानंतर तिथला प्रसाद तुम्ही कधी घेतलाय का, घेतलाय? काय असतंय, भात असतो, राईस नाही, आणि कसलं तरी सार असतंय, सांबार असतंय, कसलं तरी आमटी असते, कसली तरी, बरोबर आहे की नाही? कसली आहे ती शोधावं लागतंय, बरोबर आहे. पण काय चव असते ती, काय चव असते? तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलं ज्यांनी ज्यांनी खाल्लंय त्यांनी, खरं आहे की नाही? लगेच आठवण झाल्याबरोबर तोंडाला पाणी येत आहे ना, माझ्या आलं गेलो. अर्थात वेगळ्या प्रकारची चव असते ती. आणि मग आम्ही तिकडे ते खाल्लं की तसंच घरी करायला पाहतो. मग हा मसाला टाक, तो मसाला टाक, हे वापर, ते वापर, नाही बरंच काय 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 वापरतो. बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण ती चव काही अजून आली नाही. आली का माऊली? नाही ना. त्याला कारण आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले नसतात, साधं असतंय सगळं. पण ऐका, ज्या ठिकाणी तो प्रसाद तयार होतो ना, ती जागा पवित्र आहे, ती जागा पवित्र आहे. जे प्रसाद बनवतात ना ते बनविणारे पवित्र आहेत. आणि त्याच्या पलीकडे भगवंताचं नामचिंतन करता करता तो प्रसाद तयार केला जातो, म्हणून त्या प्रसादाला ती गोडी निर्माण होत असते. आमच्या घरात जर आम्हाला गोडी निर्माण करायची आहे ना, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? काही इतरांना दोष देऊन फायदा नाहीये. आम्हाला दुःख झालं की आम्ही पहिले काय करतोय माहितीये का, कोणतरी कचाट्यात भेटतंय का ते पाहतो दोष द्यायला. खरं आहे की नाही माऊली? काही दुःख झालं आपल्याला की एकतर घरातल्यांना दोष देणार, कुटुंबदारांना दोष देणार, समाजाला दोष देणार, गावातल्यांना दोष देणार, शेजारच्यांना दोष देणार, कोणाला तरी दोष देणार. पण माणूस कधीतरी स्वतःकडे पाहतो का? मला जे काही भोग आहेत, माझ्या पदरी जे काही दुःख आहे, त्याला कारण माझी कर्म आहेत. कधी बोलतो का माणूस? कधी कोणाच्या तोंडातून ऐकायला भेटले तुम्हाला की मला जे दुःख आलं ना त्याला कारण माझे कर्म आहेत? स्वतःला कधीच शोधत नाही मनुष्य, कधीच शोधत नाही.
मला सांगा, आपल्या संसारामध्ये आपल्याला जर आनंदात राहायचंय, सुखात राहायचंय, तर ते शेजाऱ्यांच्या हातात आहे का आपल्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे ना. शेजारी येऊन लाख सांगतील सुनेबद्दल काहीतरी वाईट साईट, सासूबद्दल काहीतरी वाईट साईट, नवऱ्याबद्दल काहीतरी वाईट साईट, किती ऐकायचं ते कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. तुम्ही पाखरायला काय घेताय म्हणा? पाखरायला ते काय टोपला सूप ना, सूप घेताय ना? नाही, मला वाटलं इकडे काही टोपला घेत असतील का. आमच्याकडे तर सूपच घेतात. बरं, सूपाचं काम काय माहितीये का माऊली? चांगलं आपल्याकडे घ्यायचं आणि वाईट जे आहे ते पुढे पुढे सरकवून द्यायचं, बाहेर टाकायचं. कधीतरी पाखडता पाखडता त्याचा बोध आपण घेतला पाहिजे ना. सुपाकडून तो गुण आपण घेतला पाहिजे की नाही? चांगलं हे ते आपण घ्यायचं आहे. वाईट लोक लाख सांगायला येतील, तुझा नवरा असा आहे, तुझा हे असं आहे, तुझी बायको तशी आहे, तुझी सासू तशी आहे, तुझं सून तशी आहे, वाईट लाख लोक सांगायला येतील ना. आपण काय ऐकायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? ऐका, हत्ती किती बलाढ्य असतो माहिती आहे ना तुम्हाला? सगळ्या प्राण्यांमध्ये जास्त ताकद जर कोणाला असेल तर हत्तीला. कुठलाही हिंसक प्राणी असू द्या, फक्त पुढून आला पाहिजे. त्याची हिंमत नाही हत्तीला स्पर्श करायची, पुढून फक्त आला पाहिजे, बरं का, समोरून आला पाहिजे, उचलून आपटला समजा. सगळ्यात जास्त ताकद हत्तीला आहे. पण ऐका, ज्या वेळेला हत्तीच्या कानामध्ये एवढीशी मुंगी जाते ना, तेव्हा मरणदायी यातना होतात त्याला. तशी 100 रुपये मुंगी आमच्या कानात गेली की आमचा घर उद्ध्वस्त झाला समजा. बरोबर आहे की नाही? 100 रुपये मुंगी जर आमच्या कानात गेली तर आमचा चांगला चाललेला संसार बर्बाद झाला समजा. तुम्हाला आज कितीतरी अशी संसार मी दाखवेन की एका संशयाने बर्बाद झालेली आहेत. विश्वास निर्माण करायला एखाद्या संसारामध्ये महिलेला किंवा पतीला, पत्नीला किंवा पतीला विश्वास निर्माण करायला आयुष्य जातो. बरोबर आहे की नाही? पण त्या विश्वासाला तडा जायला क्षण पण लागत नाही. तुम्हाला चांगल्या प्रकारे जगायचं असेल, चांगल्या प्रकारे संसार करायचा असेल तर तुम्हाला खूप काय 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 करावं लागतंय, काय 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 सहन करावं लागतंय. पण चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त व्हायला 1 मिनिट पण लागत नाही माणसाचं. जरा काही मनाविरुद्ध झालं, जरा काही माणसाच्या मनामध्ये संशय आला की संपला तिथे सगळा विषय. आणि म्हणून मग खरं म्हणायचं म्हटल्यानंतर आम्हाला जर आमच्या संसारामध्ये चांगल्या रीतीने जर जगायचंय, चांगल्या प्रकारे जर कार्य करायचंय, तर हे लोकांच्या हातात नाही, हे आमच्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? महिलेने पण पुरुषाला समजून घेतलं पाहिजे आणि पुरुषाने ही महिलेला समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही एकमेकाला समजून घेतोय की नाही, त्यावेळेला त्या संसारामध्ये एक वेगळ्या प्रकारची गोडी निर्माण होत असते. ऐका, काय झालं माहितीये का? एक माणूस संसारामध्ये त्रासलेला एका साधू पुरुषाकडे गेला, एक सत्पुरुषाकडे गेला. बरं का, सत्पुरुषाकडे गेला. चांगल्या विचाराचा संत पुरुष, तो सत्पुरुष. आणि तो ऐकून होता की त्याच्याकडे गेल्यानंतर तुमची कोणतीही समस्या असू द्या, ती समस्या दूर होते, त्याच्यावर तुम्हाला मार्ग मिळतोच मिळतो. तो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो, अशा प्रकारे त्याने ऐकून होत होतो. बरं का. आणि मग काय झालं माहितीये का? ते ऐकून असल्यामुळे मग तो गेला त्याच्याकडे. आणि गेल्यानंतर तो साधू, तो सत्पुरुष, साधू म्हणण्यापेक्षा तो सत्पुरुष अंगण्यामध्ये बसला होता. बरं का. ऊन पडलेला आहे, समजतंय ना? ऊन पडलेला आहे आणि त्या उन्हामध्ये त्याच्या अंगण्यामध्ये बसला होता. आणि बसलेला असताना तो त्याच्या अंगातला शर्ट किंवा कमीज, कुर्ता काही म्हणू आपण, ते थोडं उसवलेलं ते शिवत होता, तो त्याला टाके घालत होता. बरं का. आता हा तिथे गेला, संसाराला त्रासलेला मनुष्य, आणि त्या साधूच्या बाजूला बसला आणि त्याला सांगायला सुरुवात केली. काय म्हणे? महाराज, मला संसारात करमत नाही, संसार नकोसा झालाय, घर खायला धावतंय, घर खायला धावतंय. कालपर्यंत जो संसार मला आवडायचा ना, आता नावडता झालाय. कालपर्यंत ज्या घरामध्ये मला खूप मजा वाटायची, आनंद वाटायचा ना, आता खूप दुःख वाटतंय. असं वाटतंय घर सोडून जावं की काय, काही कळत नाही. बरं का. बाई माझं ऐकत नाही, मुलं माझं ऐकत नाही, काय करावं काही कळत नाही. याची कॅसेट आपली चालू आहे. साधू फक्त ऐकून घेतात, ते सत्पुरुष फक्त काय करतात? ऐकून घेतात. आणि ऐकून न ऐकल्यासारखं त्यांनी केलं. पण याचं ऐकून ऐकून घेतल्यानंतर मग काय केलं माहितीये का? त्या साधूने, त्या सत्पुरुषाने त्याच्या बाईला आवाज दिला आणि काय म्हणाला? अगं, ऐकलीस का? जरा बत्ती मला पेटून दे ग, जरा बत्ती पेटून दे मला. आता हा एकतर बसलाय अंगण्यामध्ये, उन्हामध्ये,
उन्हाचा उजेड, सूर्याचा उजेड जास्त का बत्तीचा उजेड जास्त बरं? सूर्याचा. मग बाई आतून बोलू शकली असती ना, तुमचं काय आहे का तो शब्द तुमच्याकडे? नाही समजे. पण तिने प्रामाणिकपणे बत्ती पेटवली, त्याच्या पुढ्यात आणून दिली. हा विचार करायला लागला, तो संसारिक मनुष्य मी नक्की शहाण्याकडे आलोय की वेड्याकडे आलोय? कारण सूर्याच्या प्रकाशात बसून हा बत्ती मागतोय. ठीक आहे, हरकत नाही. तरी त्याने त्याची कॅसेट चालूच ठेवली. काय संसारात करमत नाही, घर खायला जावतंय, काय करावं काही कळत नाही. तेवढ्यात त्या साधूने, त्या सत्पुरुषाने सांगितलं, चला आपण घरात बसूया. आता याला वाटलं घरात बसल्यानंतर हे मला मार्गदर्शन करतील. घरात गेल्यानंतर त्या सत्पुरुषाने त्या बाईला आवाज दिला, अगं ऐकलंस का, आपल्या घरी पाहुणे आले, चहा ठेव. बरे का? काही महिला अशा असतात ना माऊली, त्यांच्याकडे जर कोणी आलं तर खूप आनंद वाटतंय, त्यांना खूप आनंद वाटतो. बरं का? काही महिला अशा असतात ना, येताना बघितलं ना का लगेच भांडी पाडायला सुरुवात करतात. बरं का? मग लगेच पाहुण्याने समजावं, आपण आता चहा पिऊनच जायचं का जेवायला थांबायचं? भांडी पड. बरं का माऊली? आपण एखाद्याच्या दारात गेल्याबरोबर 4-5 भांडी पडली ना, का आपण समजायचं ठीक आहे, हरकत नाही, पाणी द्या, निघतो लगेच. या संकेत आहेत, या खुणा आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल. बरं का? आता त्या बाईला एवढा आनंद झाला, आलं का लक्षात? जसं आमच्या एक शेजारच्या बाईला आनंद झाला होता. काय झालं माहितीये का? शेजारी आणली वॉशिंग मशीन, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, आणि ही पण त्याच्या मागे लागली, आम्हाला पण पाहिजे ऑटोमॅटिक, मला पण पाहिजे ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. आता त्याची काही बिचारीची ऐपत नव्हती, पण इकडून तिकडून काळओढ केली. बाईचा हट्ट जाऊ दे, पुरू दे, शेजारी आणले, आपण पण आणायला पाहिजे. ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणली त्यांनी. पण हिने काय केलं माहितीये का? आनंदाच्या भरामध्ये धोपाटल्या सकट कपडं टाकलं. काय झालं? आनंदाच्या भरामध्ये, म्हणजे आनंदाच्या भरामध्ये बाई काय करेल सांगू शकत नाही. तसं काय झालं माहितीये का? ह्या महिलेला, त्या महिलेला एवढा आनंद झाला की आपल्या घरी कोणतरी आलंय, चहा ठेवला तिने मस्त, की काय पाणी टाकलं, काय अजून काय 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 अद्रक, काही वेलची, काही ती चिचून, काही काय 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 टाकू असं झालं तिला. बरं का? आणि चहा मस्त की बनवून यांच्या हातात दिला. आता हातात दिल्यानंतर नेमकं झालंय काय माहितीये का? त्या सत्पुरुषाने तोंडाला लावल्याबरोबर सगळा कप संपून घेतला. पण ह्या संसारिकाने काय केलं माहितीये का? पहिला घोट मारतोय, पाहतोय तर सगळं टाकलंय, बरोबर आहे, चहा पावडर आहे, पाणी आहे, अद्रक आहे, वेलची पण चेचून टाकले, पण साखर काही टाकली नाही. बिना साखरेचा चहा माऊली. बरे का? हा विचार करतोय की याला पण तोच दिलाय, मला पण तोच दिलाय, याने तर तोंडाला लावल्याबरोबर सगळा संपून टाकला, तर मला कसा काय हा संपायचा? ठीक आहे, तरी सुद्धा त्याने काय केलं, तो बाजूला ठेवून दिला आणि याचं गारणं चालू केलं. मला संसारात करमत नाही, मला संसारात पटत नाही, घर मला खायला धावतंय, जगावं की मरावं अशी अवस्था झाली, काय करावं काही कळत नाही. मग तेवढ्यात त्या साधूने त्याला सांगितलं, दादा तुला काही उत्तर मिळालं का? म्हणे कसं काय? बिना साखरेचा चहा पिऊन जर मला उत्तर मिळालं असतं तर मी घरीच पिलो असतो ना, घरीच पिलो असतो ना. मग तेवढ्यात त्या साधूने सांगितलं, दादा ऐक ना, तुझ्या मनामध्ये वेगळा विचार आला असेल ह्या दोन्ही क्रिया बघून. काय? की ज्या वेळेला मी उन्हात बसलेलो असताना बत्तीचा उजेड मागितला, त्यावेळेला माझी बायको बोलली असती, तुमचं काय फुटलत का? हा शब्द होता तो. उजेडात बसून जर तुम्हाला कळत नाही, उन्हात बसून जर तुम्हाला कळत नाही, तर बत्तीचा उजेड तिथे काय करणार आहे? बरोबर आहे की नाही? पण तिने मला समजून घेतलं ना बाहेर. समजतंय ना? तिने मला समजून घेतलं की नाही बाहेर. म्हणून घरामध्ये आल्यानंतर चहामध्ये साखर नसताना मी पिलो, मी तिला समजून घेतलं. ज्या वेळेला आम्ही एकमेकांना समजून घेऊ ना, त्यावेळेला आमच्याच घरामध्ये, आमच्या संसारामध्ये आम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय केलं पाहिजे? एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. कधीतरी एखाद्या वेळी उशीर झाला यायला, लवकर आला तरी पण आज लवकर आले, त्याने करावं तरी काय? कधीतरी बाहुली त्याला प्रवासामध्ये उशीर होतो, कोणतरी भेटते, काहीतरी अडचण निर्माण होते, उशीर झाला यायला, आज उशीर झालाच का? रोज लवकर येत ना, अरे तो विचार करतो, लवकर आलो तरी पण अशा प्रकारचे प्रश्न, लेट आलो तरी अशा प्रकारचे प्रश्न. आणि तुम्हाला सांगू का, माणूस बाहेरच्या माणसांना कितीही प्रकारे फेस करू शकतो. ऐका, बाहेर कितीही दुःख सहन करू शकतो, बाहेर कुठलेही प्रसंग असतील सहन करू शकतो, पण ज्या वेळेला तो घरात येतो ना, त्यावेळेला त्याला वातावरण फक्त चांगलं हवं असतंय. घरात आल्यानंतर जर त्याचं डोकं खाल्लं नसं, उलटी सुलटी प्रश्न विचारून जर त्याला नको तसं जर त्याच्याकडे बघितलं ना आपण, तर मग ते नाही सहन होत त्याला. म्हणून आपण काय करायचंय, जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी
बरं का. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजेत. काय गरज आहे बरं याची आम्हाला? आम्ही प्रवचन का श्रवण करावी, का ऐकावं आम्ही? आपल्याला एक माहिती आहे का, माणूस बिघडतो ऐकून, बरोबर आहे की नाही? आपण काय बोलतो, माझा मुलगा तसा नव्हता, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता, पण जिथून शेजाऱ्यांच्या पोरांच्या जायला लागला ना, माझ्या मुलाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं, माझ्या मुलाला काही अजिबात जमत नव्हता, पण जिथून शेजाऱ्यांच्या पोरांच्या जायला लागला तिथून माझा मुलगा. आता आपल्या मुलाच्या खोडी काय असतात ते आपल्याला त्यालाच माहिती, पण बोलाची रीत म्हणजे नाही का, बोलतो ना माणूस, काय मौली, माझा मुलगा तसा नव्हता, शेजाऱ्यांच्या मुलांचं ऐकून बिघडला. म्हणजे आपला विश्वास आहे की माणूस ऐकून बिघडतो, एवढं माहिती आहे. एवढं कशाला आमची काकू बोलते ना नेहमी, माझ्या शेजारची काकू, का माझा मुलगा लग्नाच्या आधी लय भारी होता, खूप चांगला होता. किती चांगला होता, माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता, मी सांगत तसा वागायचा, पण आता जिथून लग्न झालं ना तिथून ऐकून बिघडला माझा पोरगा. कोणाचं ते तुम्ही बोला, तर मी नाही बोलत, बरं का. पण एवढं तर माहिती आपल्याला, माणूस ऐकून बिघडतो. त्याच्याही पलीकडे जाऊ द्या ना, एखाद्या माणसाने जर सांगितलं की अमुक अमुक माणूस तुझ्याबद्दल असा असा बोलत होता, वाईट बोलत होता, ऐकल्याबरोबर लगेच तो काय बोलतो, भेटू दे तर खरी तो मला. बिघडला हा कधी, ऐकून बिघडला ना. ऐका, जर ऐकून मनुष्य बिघडतो ना, तर संत म्हणतात ऐकूनच मनुष्य घडतोय, फक्त ऐकलं पाहिजे. ऐकूनच मनुष्य घडतोय ना, फक्त ऐकलं पाहिजे, काय करावं काही नाही करावं. आलं का लक्षात? मग आम्ही प्रवचन श्रवण का करावं, आम्ही कीर्तन श्रवण का करावीत, आम्ही संतांचं चरित्र का ऐकावं? तर साधं उदाहरण आहे बघा. आता काय मी लांबचं उदाहरण देत नाही, आपल्या नेहमीचं उदाहरण देतो बघा. सापाचं आणि मुंगसाचं तुम्ही कधी झुंज बघितले का? सापाची आणि मुंगसाची झुंज होते बरं का माऊली. सापाची आणि मुंगसाची झुंज झाली ना की काय करतोय माहितीये का, तो साप त्या मुंगसाला दंश करतोय. साप मुंगसाला दंश करतोय, सापाने मुंगसाला दंश केला की मग ते विष चढतंय मुंगसाला. पण जसं विष चढेल ना तसा तो त्याच्या आवारामध्ये जातो. मुंगसाला विशिष्ट प्रकारची एक वनस्पती माहिती असते, ती वनस्पती हुंगली ना त्याने की ते चढलेलं विष उतरून जात आहे. ऐकता ना, त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारची वनस्पती असते त्या मुंगसाकडे, त्याला माहिती असते ती वनस्पती. ती वनस्पती जाऊन त्याने हुंगली ना की सगळं विष उतरून जाते. परत जाऊन तो सापाशी लढतोय, झुंजतोय. परत तो साप त्याला दंश करतोय, कारण सापाचा धर्मच आहे दंश करणं, त्याचं कामच आहे. परत त्याचं ते विष चढत गेलं की हा येतोय इकडे, ती वनस्पती हुंगतोय, परत जाऊन त्या सापाशी झुंजतोय. ऐका ना, शेवटी शेवटी साप मरतोय आणि मुंगूस जिंकतोय. आम्ही सुद्धा संसार रूपी सापाशी झुंजता झुंजता विष चढतय ना. किती परमार्थिक माणूस असू द्या ना, एकदा संसारात गेला ना की थोडं तरी विष चढतंय, त्याच्या थोडं तरी विष चढतंय. थोडं तरी वेगळ्या प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येतात, वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते, वेगळ्या प्रकारचे गुण त्याच्याकडे निर्माण होतात. काही ना काही त्याला स्पर्श होतायच ना कुठल्या ना कुठल्या विचारांचं. संसार रूपी तो साप आम्हाला दंश करत असतो, त्याचं विष आम्हाला चढत असतंय. पण ही वनस्पती आहे ना हुंगायची, ही वनस्पती आम्ही हुंगली ना की चढलेलं विष उतरतंय. ऐका, कित्येक माणसं संसाराला कंटाळून आत्महत्या करणारी, पण जेव्हा प्रवचन श्रवण करतात ना, जेव्हा कीर्तन श्रवण करतात ना, जगण्याची एक उमेद त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, जगण्याचा एक मार्ग त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. अर्थात चढलेलं विष उतरतंय. पुन्हा एकदा झुंजण्याची तयारी आमची तयार असते, पुन्हा एकदा झुंजण्यासाठी आम्ही तयार असतो. तेवढं सामर्थ्य आमच्यामध्ये निर्माण होत आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. माऊली कधीतरी एकांतात बसा ना, आणि एकांतात बसल्यानंतर काय करा माहितीये का, फक्त एवढाच विचार करा, मला भगवंताने हा नरदेह का दिलेला आहे. एवढे पशु पक्षी बरेच कोण 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 आहेत की नाही, कमी आहेत का? 83,99,999 योनी नरदेह सोडून, मनुष्य देह सोडून 83,99,999 योनी आहे. त्यांच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ना मनुष्य. माणूस वेगळा आहे की नाही? का तयार केलाय? कधीतरी एकांतात बसा बरं का.
आणि मग एवढं सगळं जर आहे तर आम्ही कोणाविषयी ममत्व अंतःकरणामध्ये निर्माण करतोय? अमुक माझा तमुक माझा, हे माझे ते माझे. संत म्हणतात, नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे, कुणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. म्हणून आपण याचं त्याचं स्मरण करण्यापेक्षा अखंड आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करावं, अखंड भगवंताचं नामचिंतन करावं. आणि अखंड जर आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं तर आमचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं कशासाठी 8 तास आहे हा? आम्ही जो प्रयत्न करतोय तो कशासाठी करतोय? आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर आहे की नाही? मग आता शेवटचा दिवस आहे ना पण प्रत्येकाला